आता हा समोर दिसतोय तुम्हाला हा कोलवा बीच आहे साऊथ गोवामध्ये. ही मूर्ती आहे विठ्ठल रखुमाईची. आता बंद केले 12 वाजता बंद होते. आता हा कॉवेलुसम बीच आहे आणि इथं नुसते फॉरेनर नुसते झोपल्या नाही बघा. इथं हा स्पॉट आहे तर आपला नदीचं पाणी आणि समुद्राचं पाणी जॉईन होतं आहे. हा बघा शकतो तुम्ही. आपण तर हा सोशल मीडिया भरपूर दररोज फेमस झाला होता आणि या साईडला हे बघा सर्व कायाकिंग चालू झाले आणि पूर्ण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला लास्ट टाइम मी बोललोच होतो मी गोव्याला जाणार आहे. तुम्ही रत्नागिरीची सिरीज बघली असेल तर त्याची तुम्हाला माहिती असेल, नसेल तर तुम्ही ती व्हिडिओ पण बघा. आता मी चाललो आहे गोव्याला आणि तेच आहे आमचा विनय भाई आहे इथं आणि आम्ही दोघंच आहेत. बॅग पॅक करून चाललो आहे. फक्त अचानक प्लॅन केला आपण. ही लेडीज लय बोलते, दरवेळेला बोलते आपण व्हिडिओ काढतो तेव्हाच. आता ती आमची गाडी येणार आहे. फायनली ट्रेन आली आमची. याच्यात बसून आपण डायरेक्ट गोव्याला भेटू, कारण का नाईटचं आहे. नाईटच्या ट्रॅव्हलमध्ये का आपण जास्त व्हिडिओ बनवू शकत नाही. तर घरून जेवण वगैरे आणलं तर जेवू आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट गोव्यामध्ये भेटू. कारण का मडगावला उतरायचा प्लॅन आहे. प्लॅन तुम्हाला मी ट्रेनमध्ये बसल्यावर सांगेल, कारण का आता गाडीमध्ये बसायची घाई आहे. नंतर बसू आपण, तुम्हाला नक्कीच डिस्कस करू सांगतो. फायनली आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे आणि फुल एक्सप्रेस आहे आणि आता आमचं जेवण पण आलं आहे. आम्ही घरूनच पॅक करून आणलं. मी आणलं चिकन सँडविच आहे आणि चिकन आहे. बाई व्हेजिटेरियन आहे. लच्छा पराठे आणि पनीर की भाजी. आता आम्ही ते खाणार आणि डायरेक्ट मडगावला भेटू, कारण का ही ट्रेन जास्त एवढं थांबत नाही. आणि आम्ही AC बुक केलं तर सर्व आम्हाला भेटलं इथलं. आमच्या गोद्र्या विद्रे आल्या ना बाई. आपली गावठी भाषा पाहिजेच, त्याशिवाय काय होणार नाही. मजाच आली पाहिजे आणि फुल एन्जॉय करणार आहे. आता भेटू डायरेक्ट मडगावला. थोडंसं जेवतो आणि मग झोपू, तर का रात्री का व्ह्यू तुम्हाला बघायला भेटणार नाही. पूर्ण कालो काय बाई फाड देंगे. एन्जॉय. फायनली आता मडगाव स्टेशनला पोचलो आम्ही. अर्धा तास लेट झाला आहे ट्रेन फक्त. आणि आता कामदार पण आहे आणि मेन म्हणजे आम्ही आता बाईक रेंट करणार आहेत. बाईक रेंट केल्यानंतरच पुढे जाणार, कारण का परत मडगाव स्टेशनवरून आमची वंदे भारत ट्रेन आहे. तर आम्ही तेच पहिले मडगाववरून तर बाईक रेंट करून जाऊ साऊथ गोवामध्ये. साऊथ गोवाचे कोणकोणते आम्ही स्पॉट बघू ते बघू, तुम्हाला सांगूच नंतर पुढे बघायला भेटतच तुम्हाला. आणि आता इथं गर्दी पण बघू शकता. आता ही स्ट्रेट होती आमची, ही चालली ट्रेन आणि या साईडचं एक्झिट आहे, तुम्ही बघू शकता. आणि असं आम्ही सोलो ट्रिप, काय ड्युएल ट्रिप आहे आमची दोघांची. अंगापेक्षा आमचे भोंग मोठे झालेत. बॅगा बघा तुम्ही कसले मोठे आहे. माझी बॅग बघा कसली मोठी आहे. आता हा मडगाव स्टेशन आहे, आम्ही पोचलो आहे आणि इथं सर्व तुम्हाला इथं टॅक्सी वगैरे भेटतील. या सर्व टॅक्सी प्लॅटफॉर्म आहे. आणि आता पहिले आम्ही ही बस गेली आहे. इथून बस स्टँडला जाऊ, नंतर मग तिथून पुढून नेक्स्ट बस करून बीचला जाणार आम्ही. फायनली आता आम्ही इथं मडगाव बस स्टँडला पोचलो आहे. आता लोकल ट्रान्सपोर्टमध्ये आम्ही इथं बस स्टँडपर्यंत आलो. 20 रुपये देतात ते. आणि आता इथून आता आम्हाला परत बेलोली बीचला जायला परत बस आहे. ती बस करून आम्ही तिकडे जाणार. त्याच्यानंतर मग बाईक रेंट करू, कारण का इथं बाईक रेंटचे खूप पैसे सांगतात. तिथं गेल्यावर तर बघू बीचवर. आणि तिथून पहिला आम्हाला कोला बीचला जायचं आहे, कारण का कायाकिंग करायचं आहे आम्हाला. ते बघू तिथं गेल्यावर तुम्हाला सांगतो. बस स्टँडला लागूनच तुम्ही कोलवा बीचला. आता मी साऊथमध्ये आहे. आजचा हा पहिला ब्लॉग तुम्हाला साऊथमध्ये बघायला भेटेल, कारण का साऊथमध्ये पूर्ण एक्सप्लोअर करणार होतो आम्ही. आणि आता हा एक माणूस आला आहे, त्याच्यासोबत मी चाललो आहे रूम बघायला. आणि कोलवा बीच आहे समोर, तुम्ही बघू शकता त्या साईडला समोर आहे ना हा कोलवा बीच. आणि मी ह्या बसमध्ये झालो आहे, त्या स्टेशनवरून बस भेटतात इथं येण्यासाठी. आणि हा कोलवा बीच एक्सप्लोअर केल्यानंतर आता पहिलं फ्रेश वगैरे होऊ, त्याच्यानंतर मग आम्ही कोलवा बीचला आम्हाला भेटली रूम. आणि आमची ही रूम आहे ना 2nd फ्लोअरला येतो वरती. आता हा आमचा छोटासा रूम आहे. दोघांच्या बॅगा पाडल्या तिथं. आणि इथं बाल्कनीचा व्ह्यू मस्त आहे. आता आम्ही रेडी झाल्यावर आता चाललो स्कूटी रेंट करतो इथून. तर 10चा टार्गेट होता, पण आता 10:15 झाले. बाईला लेट होतं, कधी पण पक्का लेट करतं, प्रत्येक टायमाला लेट करता येतो. आणि आता आम्ही बॉम्बिंग करत होता. हो, तर आम्ही चाललोय आता स्कूटी रेंट करतो. स्कूटी रेंट करून झाले का आता पहिले आम्ही चाललो कोला बीचला चाललो आहे. तर बघू तिथं जाता तुम्हाला आता कायाकिंग मेन करायचं आहे. 2-3 अजून स्पॉट आहे ते तुम्हाला दाखवतोच.
तर पहिले स्कूटी रेंट करतो. ही स्कूटी रेंट केली आहे, ही येल्लो कलरची घेतली स्कूटी आणि 500 रुपये रेट आहे. आता नवीनच आहे, तर 500 रुपये घेतात ते. पण आता बघूया, इथला आता थोडंसं बार्गेन कमी करायचा प्रयत्न चालू आहे, पण नाही केला त्यांनी. नक्कीच तुम्ही पण इकडे येऊन तुम्ही बाईक रेंट करू शकता. आणि समोर तुम्ही तिकडे बघताय ना, तिकडे हा कोलवा बीच आहे. त्या साईडला तेव्हा बोट वगैरे चालत बघा. आणि बाईकवरून इथे पूर्ण रेंटवर बाईक भेटतात तुम्हाला. हा पूर्ण त्यांचा. आता हा समोर दिसतोय तुम्हाला, हा कोलवा बीच आहे साऊथ गोवामध्ये. आणि साऊथ गोवाचे एवढे बीच नीट अँड क्लीन आहेत ना, खूप मस्त आहेत. आता नॉर्थ गोवाला फक्त काय पार्टीचा माहोल असतो, इथे एकदम शांत माहोल आहे. तुम्ही बघू शकता इकडे पण. आणि इथे पण शॅक वगैरे सर्व आहेत, तुम्ही पण इथे येऊन एन्जॉय करू शकता. आता आम्ही पण इकडे येऊन एन्जॉय करणार आहेत. तुम्ही बघू शकता इथं माझं ऊन पण आहे, पण चांगलं वाटतं जरा. इथले शॅक बघू शकता तुम्ही. आणि इथले बीच पण खूप क्लीन आहेत. इथं लहान पोर वगैरे इथं यांचा मातीतला खेळ चालू आहे. राईड खूप महाग सांगते इथं, तुम्ही येऊन राईड करा, पण बार्गेनिंग मेन करा म्हणजे इथले, कारण का खूप पैसे सांगतात ते. विनय भाई वाहून जाशील हो. नाही बाबा, तू बलून सारखा तारावशील भाई, हवंय तुझ्या ह्याच्यात. खूप सुंदर आहे इथला. आणि इथलं खरंच हा बीच एकदम क्लीन आहेत साऊथ गोव्याचे. तुम्ही साऊथ गोव्यालाच या शक्यतो. नॉर्थ गोव्याला जर तुम्ही पार्टी करणारे असाल ना, तर नक्कीच पार्टी करायला नॉर्थ गोव्यात जा. पण साऊथला जी मजा आहे ना, ती नॉर्थला नाही. लाटा पण बघू शकता, कसली मोठी लाट आली बघा. ही गर्मी को मद्देनजर रखते हुए हम लोग पी रहे गन्ने का ज्यूस. तो पुरा उसाचा रस पिता जरा, कारण का ऊन पण भरपूर आहे. आणि आता इथून आम्ही चाललो आहे बितुल बीचला चाललो आहे. इथून अर्धा तासाचा रोड आहे बितुल बीचवर जायचा. आणि आता ही आपली रेंट केलेली बाईक एक नंबर आहे. त्याच्यानंतर आता मामाची इथं जरा ज्यूस पितो आहे. ज्यूस पिऊन झालं आता आम्ही जाणार बितुल बीचला. आता भेटू ज्यूस पिल्यानंतर. बाय. आता आम्ही पेट्रोल टाकायला चाललो पहिला. पेट्रोल टाकून झाल्यानंतर मग बितुल बीचला, कारण का याच्यात पेट्रोल मला अर्धा लिटरच दिला आहे. तुम्ही पण घ्या ना. मी तर पहिलाच सांगेन तुम्हाला, बाईक घेताना पहिले व्हिडिओ काढा, कारण का हे नंतर आपली वाट लावतात. हे नव्हताच करायचं, ते नव्हतं असं, ते आपल्याला पैसे काढायचे काम आहेत त्यांचे. व्हिडिओ मी पण काढली. आता पहिला पेट्रोल टाकतो. आणि त्यांच्या टाकीमध्ये पण चिप असते. पेट्रोल असतो तरी आपल्याला असं दाखवतं का पेट्रोल संपत आलं आहे आपल्या गाडीतला. ते पण जरा लक्षात ठेवा. एक पाण्याच्या बाटलीमध्ये पेट्रोल घेऊन ठेवा. एक तुम्हाला एक छोटीशी ॲडवाईज आहे. आणि वातावरण एक नंबर आहे. तर तुम्ही बघू शकता झाडं एवढं कसली भारी आहेत. आणि गोव्याला आल्या फील कधी होतो, जेव्हा ही नारळाची झाडं जास्त दिसतात तेव्हा. काय झाडी आहे, मजाच येणार आहे. आता पहिले बितुल बीच होतो आहे ना, तो थोडासा युनिक बीच आहे. चारी साईडून पाणी आहे ना, मध्ये छोटंसं आयलंड आहे. आणि तिथं मध्ये त्यांचं असं बीच, दोन समुद्रांना ते कंबाईन करतं असं बीच आहे. नक्कीच जा, तुम्हाला तर बघायला भेटेलच पुढे गेल्यावर. आणि इथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला चर्च दिसतील, पण आपण इथं चर्चमध्ये जाणार नाही आहेत. आम्ही फक्त जाणार मंदिरामध्ये. आपले हिंदूंचे मंदिर आहेत ना, तिथं जाणार आहेत. एक 12व्या सेंचुरीचं मंदिर आहे. आता बघू, उद्या सकाळीचा प्लॅन आहे. ते पण तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा या ब्लॉगमध्येच बघायला भेटेल, कारण का साऊथ गोव्याचा एक तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल आणि नॉर्थ गोव्याचा एक वेगळा. जेवढा तुम्हाला दाखवतो तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. आता भेटूया पेट्रोल टाकायच्या नंतर. आता पेट्रोल वगैरे भरून झाला. मॅपमध्ये तुम्ही बघू शकता बितुल बीच 17 किलोमीटर आहे, त्याला अर्धा तास लागतो जायला. आता हा गोव्यातला विठ्ठल मंदिर आहे. जसं मी मगाशी तुम्हाला बोललो, इथं आपण चर्च फिरणार नाही. जेवढे आपल्याला मंदिरं दिसतील आणि जेवढे टुरिस्ट स्पॉट आहेत तिथले मंदिर फेमस, तेच तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटतील. आता हा विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. ओल्डली गोवा म्हणून लोकेशन आहे. आणि हा इथं बितुल बीचला जायच्या रोडलाच भेटेल तुम्हाला. नक्कीच या. इथं तुम्ही एकदम शांत होता आणि तुम्ही बघू शकता इथं पण आपला विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. आणि हा सभा मंडप बघू शकता, खूप मस्त आहे. हा विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. विठ्ठल दरवाजे बंद आहेत आणि सर्व इथं मीटिंग वगैरे चालू आहे. नक्कीच इथं व्हिजिट करा. एकदम असा गावात आल्याची फील होत आहे. आणि ही मूर्ती आहे विठ्ठल रखुमाईची. आता बंद केले, 12 वाजता बंद होते. आता हा कॉवेलुसम बीच आहे आणि इथं शक्यतो फॉरेनरच जास्त असतात. आणि समोर तुम्ही बघू शकता ही ॲक्टिव्हिटी पण चालू आहेत. आणि इथे पण शॅक वगैरे आहेत. आणि इथं सर्व
फॉरेनर्स इथं बघायला भेटेल तुम्हाला. इथं आपले इंडियन जास्त येत नाही, पण इथं थोडंसं आता आम्ही जेवण वगैरे करू आणि त्याच्यानंतर आम्ही थोडं पुढे जायचं बितूल बीचला जाऊ, कारण का ऊनचं एवढं काय फील होत नाही, पण वातावरण चांगलं आहे. इथं तुम्ही फॉरेनर बघू शकता, सर्व फॉरेनर्सच बसलेले भेटतील तुम्हाला प्रत्येक ठिकाणी. हे बघा, हे सर्व फॉरेनर्स आहेत, फुल मस्तीमध्ये. दूर दूरपर्यंत सर्व फॉरेनर्स. इकडं आपल्या इंडियन जास्त येत नाही, कारण का हा खूप लांब पडतो पट्टा, पण तुम्ही पण नक्की इथे एकदा व्हिजिट करा, खूप छान आहे. ती रेती पण एकदम वेगळी आहे, बाहेर निघा एकदम सुकल्यासारखी वाटते, पण ती एकदम इथं एकदम सुकल्यासारखी वाटते. बघू शकता, वेगळाच एकदम. आणि पाणी पण एकदम आहे ना, खेचतो आतमध्ये. या बीचवर फक्त फॉरेनर्सच अलाउड आहेत आणि इथं व्हिडिओ पण अलाउड नाही. तर मी इथं थोडा लांब आले आणि तिथं व्हिडिओ बनवतोय. खूप चांगला बीच आहे आणि एवढं नीट अँड क्लीन आहे ना, तुम्ही नक्कीच इथे येऊन तुम्ही ते इथं व्हिजिट करा. खूप चांगलं आहे आणि नक्कीच एकदा ट्राय करा. आणि पूर्ण आता इथे ना समोरचं थोडंसं इथं ब्राऊन दिसतं पाणी, झूम केल्यानंतर पुढे आहे ना एकदम निळा आहे. इथं बोट आहे तर एकदम क्लिअर निळा पाणी आहे. मी कोलो आणि सिलिम बीचला बघून निघालो बितूल बीचला. आता हा बितूल बीचच्या इथे चाललं जात आता हा नजारा भेटला म्हणून आम्ही थांबलो आहे. आणि समोर गाव बघू शकता तुम्ही, खूप मस्त. आणि नारळीचे झाड आहेत पूर्ण. आणि हा गाव आहे, इथं फिशिंग वगैरे यांची होत असेल. इथले कोळी लोक असतील. आणि पूर्ण बघा या सगळ्या बोटी थांबल्या तिथं, मच्छीमार यांचं सगळं. आमची गाडी पण बघू शकता, येल्लो कलर एक नंबर दिसतो म्हणून आम्ही ही गाडी घेतली. लुक पण बरं. येस, ओहो ओहो ओहो. तर बितूल बीचला आहे ना पार्किंग बाहेरच करावं लागतं. इथून हा रस्ता आहे, थोडंसं चालत जायला लागतं इथून. हा पाण्याची बॉटल घे. आणि हा रोड आहे, तर थोडंसं चालत जायला लागतं बितूल बीचवर. तो पण तुम्हाला रस्ता दाखवतो. आता हा रस्ता आहे बीचच्या इथे जायला. तुम्ही बघू शकता असा लाकडाचा बनवला एक नंबर आहे. तर इथून आतमध्ये जायला लागेल आपल्याला. तर हा रस्ता चालत चालत एवढा आतमध्ये जायला लागणार आहे. काजू विजू पडलेलं भेटतील रस्त्याने, पण तो खाल्लेला आहे ना, तर आम्ही खाल्ला असता. तर ऑफ रोडिंग करत करत आम्ही चाललो आहे आतमध्ये. तर हा बितूल बीच आहे आणि समोर तुम्ही बघू शकता ही पूर्ण नारळीची झाडं दिसतात का. तर ऊन जास्त आहे तर रिफ्लेक्शन येते पूर्ण. बाई तिकडं पाण्यातनं चालत चालला आहे. आणि इथं मच्छी पण पकडतात ही. तर बघू त्याला काय काय मच्छी भेटली ते पण जाऊन विचारतो त्याला जाऊन मी. आणि हा फॉरेनर आहे ना, मागाशी तिकडून चालत आपण गेलो होतो ना त्याच बीचवर, तिथनं चालत इकडं इथपर्यंत आला आहे. 3 किलोमीटर लांब आहे. आम्ही बाईकवर आलो, तो एवढं लांबपर्यंत आला आहे. या बितूल बीचला एकदम फेस येतं पाण्याला, बघू शकता. हा नुसता फेस आहे आणि जुनी बोट आहे. बघा फेस बघा किती आला आहे. आणि इथं त्या फॉरेनर तिकडं फॉरेनर योगा चालू आहे त्यांची. समोरच हा मंदिर आहे. मंदिरहून खूप सुंदर दिसत आहे. तर त्या साईडला त्याला बोट नाही. बोट असतं मी नक्कीच त्या साईडला गेलो असतो. तेवढे मंदिर कवर करता येतील ना या सिरीजमध्ये आपल्याला, तेवढे मंदिर आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चाललो थोडंसं त्या एक साईडला. तर मग फोटोशूट वगैरे करू. तर तुम्ही इंस्टाग्रामवर पण तुम्हाला फॉलो करू शकता. तिथं पण बघा फोटो तुम्हाला एक भारी भारी बघायला भेटतील. विनायक भाई बसला या बोटमध्ये. कुठं चालला? पनवेलला जा की करगराशी डायरेक्ट? हा, उरण जेटीला जा. मुंबईला जा, तुझं घर तिथनं जवळच आहे. चालेल. हा बितूल बीचचा हा समुद्र आहे आणि या साईडला जी दिसते ना तुम्हाला ती नदी आहे. नदी आणि समुद्राचं पाणी इथे एकत्र होतंय. त्या स्पॉटवर आपण चाललो होता आणि त्या स्पॉटच्या समोरच कंप्लीट आपलं मंदिर पण एक आहे. तर लांबूनच पाय पडू. तर हा स्पॉट आहे, तर आपला नदीचं पाणी आणि समुद्राचं पाणी जॉईन होतंय. हा बघा, या समोरच कंप्लीट मंदिर आहे. त्या मंदिराच्या इथूनच तो पाणी मिक्स होतं इथे. आणि ही बोट चालली मच्छी पकडायला बघा. आणि या साईडला गाव आहे, खूप सुंदर गाव आहे. आणि इथं जागाच खोल आहे, इथं पूर्ण खोल दिसतंय. पुढे जाऊन मतलबच ना. आता समोर तो चाललाय ना, त्याने आम्हाला आता इथं येऊन इन्फॉर्म केला का हा जो एरिया आहे तर जिथं आपण फोटो काढले किंवा इथं तुम्हाला ते व्हिडिओ दाखवले तर पाणी कंबाईन होतं. इथं एकदम डेंजर एरिया आहे. थोडं जरी आतमध्ये गेलो ना आपण तर डायरेक्ट पाणी खेचतो आतमध्ये. तो आता आम्हाला येऊन सांगून गेला, कारण का हा आपला नदीचा पाणी आणि हा समुद्राचा पाणी तो मिक्स होतो आणि तिथे एकदम डीप खड्डा झाला आहे. त्याच्यामुळे आहे ना आता टुरिस्ट वगैरे येतात ना तिथं आतमध्ये जवळ जातात, कारण का त्यांना खेचतात. बरेच अशा घटना झालेल्या तिथं, जर आम्हाला त्यांनी सांगितलं तर तुम्हाला पण सांगतो. या बितूल बीचवर आला तर एकदम कॉर्नरला या, पण तिथं पाण्यामध्ये जाऊ नका,
कारण का पाणी भरपूर खेचतो आतमध्ये. दोन पाण्याच्या मिक्सरमध्ये ना पाणी खेचून ठेवतो, बाहेर यायचं जरा कठीण होतो, पावणाऱ्याला पण पोहता येणार नाही बरोबर है ना. तर त्याची नक्कीच तुम्ही घ्यायची काळजी घ्या, जरा. सेफ्टी घ्या. आलं तर पण बितुल बीचला पण या साऊथ गोवामध्ये हा पण चांगला बीच आहे. नक्कीच Unexplored तुम्ही beach आहे एकदम. अनएक्सप्लोर बीच आहे. इथं गर्दी नाही, तुम्ही बघू शकता. आता या बीचवर तुम्ही बघा, एकही माणूस गर्दी नाही आहेत. पब्लिक येते लांबून लांबून बघून जाते बघा. बितुल बीच वगैरे बघून झाला आहे. आता आम्ही चाललोय कासा द रामा बीचवर. ते एंट्री बघू शकता तुम्ही. तर आय थिंक इथं एंट्री फी असेल. तर ही एंट्री आहे आणि एंट्रीलाच पहिली तोफ आहे. इथं आलं एंट्री पण करावं लागते. एंट्री पण करून घ्या. आणि आतमध्ये आता फोर्ट चालू आहे. आणि याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता, इथे एक तोफ आहे, ती एक तोफ आहे आणि त्या साईडला तो फोर्ट आहे. आपण तिकडे जाऊया पहिला. तर वरती चाललो आहे व्ह्यू पॉईंटला. आलो आम्ही. इथं हा एकदम व्हायरल स्पॉट आहे. कारण काही समोर तुम्ही दरवाजा बघू शकता. तर हा सोशल मीडिया भरपूर दरवाजा फेमस झाला. साईडला पण एक आहे, तिथं भरपूर गर्दी आहे म्हणून मी ह्या साईडच्या दरवाजावर आलो आहे. आणि इथनं व्ह्यू बघू शकता. आता आपण त्या साईडला त्या डोंगरावर होतो, त्या फोर्टवर. तिथून आता इथं आलो आपण. इथं पण आहे नक्कीच मस्त व्ह्यू येतला. आम्ही कोला बीचला पोचतो आहोत. तर इथला ऑफ रोड होता एकदम. आता ऑफ रोड आम्ही पॅच बऱ्यापैकी कंप्लीट केला आहे. आणि आता इथं कायाकिंगसाठी चाललो आहे. विनायक भाई आमचा हेवी ड्रायव्हर झाले, जरा तुफान गाडी चालवते तो. तर त्याविषयीच बोला. काय विनायक भाई, काय चाललंय तुझी नाटकं? मला कायकिंगची मजा घ्यायची आहे आणि आमच्याकडे वेळ नाही राहिला आहे. अच्छा. आणि आम्हाला स्वतः आपला बोटे चालवायचे, हां, कायाकचे. कायाकिंग त्यासाठी आम्ही आता भरपूर स्ट्रगल केला आहे. पण बघूया आता इकडनं रस्ता चालला आहे. ऑफ रोडिंग आहे पूर्ण. 1.5 किलोमीटरचा कमीत कमी पॅच आहे. तुम्ही पण या, इथं बोर्ड वगैरे लावते त्या साईन बघूनच या, नाहीतर तुम्ही अडकाल. इथं पूर्ण जंगल आहे. आणि इकडे या साईडला रस्ते बघा तुम्ही कसे आहेत, एकदम उबडदाबड. आता भेटूया रे कायाकिंगच्या इथेच. नाली पूर्ण आता ऑफ रोडचा पॅच कंप्लीट करून इथं पार्किंग पण बघू शकता तुम्ही. पूर्ण पार्किंग आहे. आणि समोर हा समुद्र आहे. तर इथं आतल्या साईडला कायाकिंग आहे, ते शोधून आता आम्ही कायाकिंगला आलं. तुम्हाला जर खायचं असेल तर भरपूर दुकानं पण आहेत. नक्कीच तुम्ही पण इथं ट्राय करा. मॅगी वगैरे भेटतात. थोडेसे पैसे जास्त आहेत, पण जरा तुम्ही बघून रेट बघून घ्या. आणि टेस्ट आम्ही जाताना करू, तर आता करत नाही. पहिले कायाकिंग करू, नंतर नाश्ता वगैरे करू. आणि आता भेटू कायाकिंगच्या इथं डायरेक्ट. आता इथून आता स्टेअरकेसवरून उतरतो आम्ही. पूर्ण रस्ता पण बघू शकता तुम्ही. आणि समोरचा समुद्राला लागूनच आहे त्यांची रिव्हर आहे. त्या रिव्हरमध्ये ती कायाकिंग होते. आता हा समोर समुद्र आहे आणि कायाकिंगसाठी ह्या साईडला रिव्हर आहे. हे बघू शकता इथे. तर पहिले रेट काढू किती आहे इथला, तुम्हाला पण सांगू, रेकमेंड करू इथला कसं काय येते. थोडं एक्सायटेड आहे ते कायाकिंगसाठी, पण हे जर लुटत असतील तर मग मतलब नाही गोष्टीला भाई. पण इथं कायाकिंग करण्यासाठी आम्ही तेवढं लांब, इथं आम्ही कमीत कमी 55 किलोमीटर आलो आहे. आमच्या कोलवा बीचपासून. आम्ही ते कोलवाला आमची रूम आहे, तिथून इथं आम्ही 55 किलोमीटर आलो आहे. आणि पूर्ण फिरत आलो. आणि काय एवढं वाटलं ना आम्हाला. तुम्ही बघू शकता इथं तेव्हा इशारा करते बघ. आणि या साईडला हे बघा सर्व कायाकिंग चालू झाले. आणि पूर्ण आतमध्ये बघा अर्धा तासचा असतो. आपण जर करायचं आहे आता आम्ही ह्या बोट घेतल्यात डबलवाल्यात. ते आम्ही जरा निगोशिएट केला आहे. 600 रुपयामध्ये आम्हाला घेतलेत. ते 1-1 तासाचं घेत, तसं नाही तर ते अर्धा तासच देतात. पण आम्ही घेतलं 1-1 तासासाठी
300 रुपये घेतले पर पर्सन. तुम्ही पण इथे येऊन निगोशिएट करा. इथला व्ह्यू तुम्ही बघू शकता, एक नंबर आहे. यासाठी आम्ही आतमध्ये जाणार आहे, तुम्ही पण एकदा एन्जॉय करा हे व्ह्यू. कायाकिंग करतोय ना, फुल गर्दी आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवत तसं काहीच नाही. या साईडला तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे, पूर्ण गर्दीच आहे. आणि जर जो तो येतोय तो ठोकतोय बोटीला नुसता. त्यासाठी मी एक साईडला थांबून राहिलं, थोडासा ही गर्दी कमी झाली ना कमी जाणं. मच्छी पकडता नाही, मच्छी लय मच्छी भेटणार आहे त्यांना. इस्रायलचे आपले दोस्त भेटलेत भाई. I'm going to be famous. येस, यू आर फेमस. Are you from Mumbai? येस, नॉट दिल्ली, महाराष्ट्र. If you sing with me, I say also. येस. Yes? Yalla, let's sing. But I want all the Indian to sing with us. येस येस. Yalla, okay. फायनली कायाकिंग करून झाले. लय बेकार दमलोय, दुखायला लागले. आता इकडे या साईडला पण सर्व चालू आहे. माझे परत युटर्न मारले टर्न बोटनी ऑटोमॅटिक. तर हे 2 म्हातारं बघा कसं. फायनली आता आम्ही साऊथ गोवाचे बीचेस वगैरे बघून आलो आहे. खूप भारी आहेत, तुम्ही पण नक्कीच या. सर्व नीट अँड क्लीन आहेत आणि इकडे जास्त क्राऊड पण नाही, शांत एरिया आहे. नक्कीच या तुम्ही पण इथे. आणि मला तर मजा आलीच. तुम्हाला पण व्हिडिओ बघून जर मजा आली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि कमेंट करा. भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये. आता नॉर्थ गोवाची व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. हा साऊथ गोवाचा एक पार्ट झाला. भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.